मध्ये आपण जाणून घेऊया की आपण आपले चॅनल युट्यूबवर कसे सुरक्षित ठेवू शकतो। कारण तुम्हालाही सर्वांना माहिती आहे की युट्यूब नवीन नवीन पॉलिसी काढत असते की जसं जोपर्यंत युट्यूब नवीन पॉलिसी काढत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की आपल्या चॅनलवर काय चुकीचं चाललेलं असतं। तर अशा नवीन नवीन पॉलिसी काढत असतात युट्यूब आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे माहिती पण मिळतो। तर जसंच की जसं आपल्या चॅनलवर आपलं चॅनल सुरक्षित कसं ठेवायचं, त्यानंतर आपल्या चॅनलमध्ये आपण काय करायचं काय नाही करायचं, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिल्या जाणार आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आहे प्रतीक्षा, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आपलं चॅनल आपण सुरक्षित कशा प्रकारे ठेवू शकतो। तर कोणत्याही प्रकारचं तुमचं चॅनल असलं तरी काही प्रॉब्लेम नाही। जसं तुमचं म्युझिक असेल, डान्सिंग असेल, कुकिंग असेल, रंगोली असेल, स्टिचिंग असेल, कोणत्याही प्रकारचं तुमचं चॅनल असलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा काही घाबरण्याची गरज नाही आहे। फक्त कंटेंट तुमचा असला पाहिजे, तुमचा ओरिजिनल कंटेंट असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही। तसंच आता तुम्ही जसं कुठे रंगोली काढत आहे तर रंगोली काढत असताना तुम्ही व्हिडिओ शूट केला आणि तिथे फक्त तुम्ही तुमचा हात दाखवला आहे आणि तो शूट केला आणि तो व्हिडिओ अपलोड केला तर काही प्रॉब्लेम नाही, तसा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता। तशाच प्रकारे तुम्ही जसं आता तुमच्या आजूबाजूने कोणी रंगोळी काढत असेल आणि तुम्ही त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही तुमच्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करता तरीही काही प्रॉब्लेम नाही, तोही तुम्ही करू शकता। कारण तो तुमच्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट झालेला आहे, तो जसं आता तुम्ही टाकणार दुसरं तिसरं कोणी टाकणार नाही, म्हणून म्हणजे तोही व्हिडिओ अपलोड केला तर काही प्रॉब्लेम होणार नाही। तशाच प्रकारे आता एक एक्झाम्पल देते। जसं आता तुम्ही कुठे बाहेर गेले, कोणत्या जत्रेमध्ये गेले तर तुम्ही तिथे व्हिडिओ शूट करतात। नॉर्मली आता सर्वजण व्हिडिओ शूट करतात, फोटो काढतात, तर तुम्ही तिथे व्हिडिओ शूट केला त्याच नंतर मग तुम्ही तो अपलोड केला तरीही काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा तुमच्या चॅनलला धोका होणार नाही। कारण तो कंटेंट तुमचा ओरिजिनल आहे आणि तुम्ही तो स्वतः तुमच्या मोबाईलवरून अपलोड म्हणजे शूट केलेला आहे, तर हा तुमच्याशिवाय दुसरं तिसरं कोणीच टाकणार नाही हा व्हिडिओ, म्हणून हा तुमचा ओरिजिनल कंटेंट असल्यामुळे तुमच्या चॅनलला धोका नाही आहे। त्याच नंतर तुम्हाला म्हणजे घाबरायची गरज नाही आहे। आणि जर तुम्ही म्हणजे जसं आता दुसऱ्यांचा व्हिडिओ वगैरे अपलोड केला तर तुमचं चॅनल धोक्यात येऊ शकतो। तसंच आता जसं की यामध्ये कसं तुम्ही आता कोणाचा व्हिडिओ जसं एखादी अपलोड केला आहे त्यांचं तुम्ही कॉपी पेस्ट केला तर तुमच्या चॅनलवर कॉपी राईट क्लेम येऊ शकतो, म्हणून तुम्ही असं करू नका, फक्त तुम्ही स्वतःचा कंटेंट टाका। त्याच प्रकारे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती दिली जातो, जसं की युट्यूबचे वेगवेगळे जसं न्यू पॉलिसी येतात, जे रूल्स रेग्युलेशन येतात, जे छोट्यातली छोटं गोष्ट तुम्हाला जी काही न्यू पॉलिसी येतो तुम्हाला या चॅनलवर त्याची सविस्तर माहिती दिली जातं। तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि तुम्ही त्या चॅनलवर म्हणजे जी काही दुसरी तिसरी लिंक्स वगैरे टाकता तर ती टाकू नका। आता दुसरी तिसरी लिंक म्हणजे कोणती आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही जसं आता मेशोचं प्रमोशन करता, मेशो ऍप आहे त्याचं प्रमोशन करता किंवा त्याच्यातल्या वस्तू किंवा त्याचं कोणतं प्रोडक्ट त्याचं प्रमोशन करता आणि ती लिंक शेअर करता तर काही प्रॉब्लेम नाही, ती लिंक शेअर करू शकता, त्याचं प्रमोशन करू शकता। त्याच नंतर आता तुम्ही जसं जे म्हणजे गेम्सचे ऍप्स असतात, त्याच्यानंतर मग पैसे कमवण्याचे ऍप्स असतात, तर ते तुम्ही त्याची लिंक शेअर करू नका किंवा तुम्ही त्या ऍपचं प्रमोशन करू नका, तुमचं चॅनल धोक्यात येणार। त्याच नंतर तुमचं चॅनल डिलीटही होऊ शकतो, कारण जे काही पैसे कमवण्याचे ऍप्स आहे ते कॉपीराईट क्लेम मध्ये येऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट ही लोकांची दिशाभूल करतात। युट्यूबला माहिती आहे की जसं जे काही म्हणजे पैसे कमवण्याचे ऍप्स वगैरे आहे तर ते भरपूर लोक टाकतात आणि युट्यूबच्या कधी लक्षात आलं तर तुमचं व्हिडिओ म्हणजे तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो। तशाच प्रकारे जसं आता एक्झाम्पल एका जणांनी कॉपी म्हणजे एक क्लिप टाकली होती 10 सेकंदची, तर आता जे 10 सेकंदची क्लिप 10 सेकंद नाही कमीच होती, जसं काही सेकंदाचीच होती, तर ते क्लिप टाकल्यामुळे रातोरात त्यांचं चॅनल डिलीट झालं। तर तुम्ही असं काही कोणती 1-2 सेकंदाची ही क्लिप टाकू नका किंवा तुम्ही म्हणजे कोणाची जसं आता कोणी म्युझिक वगैरे टाकता आहे आणि ते तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करता तर तेही करू नका, कारण ते कॉपीराईट क्लेम मध्ये येतो। तसंच मग आता तुम्ही जसं आता लॉंग व्हिडिओ बनवता तर लॉंग व्हिडिओमध्ये गाणं टाकू नका किंवा कोणतं म्युझिक लावू नका किंवा इंग्लिश
मराठी, हिंदी असे कोणते गाणं असेल तर तेही लावू नका, कारण तुमच्या व्हिडिओवर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो. म्हणून तुम्ही असे व्हिडिओ अपलोड नका करा. नॉर्मल जे लॉंग व्हिडिओ असतात ते ओरिजिनल व्हिडिओ अपलोड करा. तसंच त्यानंतर कसं आहे की जसं जे ज्यांचे सिरियलची क्लिप असतात आणि जे मोठमोठे मूवीज वगैरे असतात त्यांच्यामध्ये म्युझिक लावलेले असतात, तर त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही, कारण त्यांच्याकडे लायसन असतात. तर ते आपण जी 2 सेकंदाची क्लिप लावली तर आपलं चॅनल डिलीट होऊ शकतो. त्याच नंतर आपल्या चॅनलवर धोका येऊ शकतो. म्हणून तुम्ही असं काही करू नका. स्वतःचा कंटेंट ठेवा, तुम्ही स्वतःचेच व्हिडिओ बनवा आणि तेच अपलोड करा. तुमच्या चॅनलला काही धोका होणार नाही. त्याच नंतर दुसरा पॉइंट आहे कमेंट. आता जर तुम्ही कमेंट करता दुसऱ्यांना, तर तुम्ही कसं वाईट कमेंट करता, घाणेरडी कमेंट करता, तर असं करू नका, कारण तुमचं चॅनल युट्यूब डिलीट करू शकतो. तुम्ही न्यू युट्यूबर आहे आणि तुम्ही वारंवार दुसऱ्यांना घाणेरडी कमेंट करत आहे, तर युट्यूब तुमचं चॅनल नक्कीच डिलीट करणार. आणि जसं तुम्हाला वाईट कमेंट येत आहे, घाणेरडी कमेंट येत आहे, कोणी एकदम गलिच्छ भाषेमध्ये तुमच्या त्या कमेंट थ्रू बोलत आहे, तर तुम्ही त्यांचा रिपोर्ट करू शकता. त्याच नंतर तुम्ही त्यांना हाईड करू शकता, त्यांना डिलीट करू शकता. ही युट्यूबची पॉलिसी आहे. ही युट्यूबने आपल्याला परमिशन दिलेली आहे की तुम्ही त्यांना हाईड करू शकता किंवा तुम्ही त्यांना तुमच्या चॅनलवरून हटवू शकता. ही खूप चांगली पॉलिसी दिलेली आहे युट्यूबने. तर असं तुम्हाला कोणी वारंवार घाणेरडे कमेंट्स करत असेल, वारंवार तुम्हाला गलिच्छ कमेंट करत असेल, तर त्यांना तुम्ही तुमच्या चॅनलमधून बाद करून द्या. काही प्रॉब्लेम मध्ये कम्युनिटी गाईडलाईन्स. आता कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणजे काय आहे, जसं की तुम्ही एकदम भयानक व्हिडिओ न्यूडिटीचे पोस्ट टाकता आहे, त्यामध्ये तुम्ही पैशांचे जे प्रमोशन करताय, पैशांच्या प्रकारचे वगैरे असे प्रमोशन करता आहे. त्याच नंतर तुम्ही तिथे कोणत्या ऍपची लिंक वगैरे शेअर करत आहे, त्याच नंतर कोणत्या ऍप्स बद्दल सांगत आहे. ही कसं लोकांची तुम्ही दिशाभूल करत आहे, लोकांना फसवत आहे असं युट्यूबला वाटतं. तर आणि जसं की तुम्ही जे काही व्हिडिओ अपलोड करता, तर ते तुम्हाला नाही का जसं लहान मुलांना दाखवायचं नाही आहे. जसं आता तिथे दिस इज व्हिडिओ मेड फॉर नो किड्स, आणि ते तुम्ही जसं तुम्हाला लहान मुलांसाठी हा व्हिडिओ नाही आहे आणि तरीही तुम्ही हा व्हिडिओ लहान मुलांना दाखवत आहे, तर अशामुळे ही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच नंतर तुम्ही जसं आता मी एक व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये कसं आहे की तिथे एका जणांनी लहान मुलाचा जसं तो पडला होता, त्याला डोक्याला जखम झालेली आहे. तर ती जखम तो व्हिडिओ शूट केला त्या जखमवरची आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ते लोकांना दाखवत आहे. तर त्यांना युट्यूबनी लगेच ऍक्शन घेतली त्या व्हिडिओवर. तर कसं आहे की तुम्ही लहान मुलांसाठी मुलाचे जे व्हिडिओ बनवता, तर ते तुम्हाला मेड फॉर किड्स यामध्येच बनवायचे आहे. जर तुम्हाला ते लहान मुलांना ते व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता. आणि नाहीतर मग तुमचं चॅनल चाइल्ड पॉलिसीमुळे तुमच्या चॅनलवर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच नंतर मग रिव्ह्यू कंटेंट हा बंद करा. जसं की आता रिव्ह्यू कंटेंट म्हणजे काय आहे, रिव्ह्यू कंटेंट जो आपला कंटेंट आहेच नाही, जे आपला आहेच नाही, आपला कंटेंट आहे नाही, तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा तरी तो कंटेंट आहे, तर त्याला रिव्ह्यू कंटेंट. आता तो रिव्ह्यू कंटेंट बंद करायचा की जसं आता तुम्ही दुसऱ्या तिसऱ्यांचा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तुमच्या चॅनलवर रिव्ह्यू कंटेंट आलेला आहे किंवा तुम्ही कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे किंवा कम्युनिटी स्ट्राईक आलेला आहे, तर याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता कम्युनिटी स्ट्राईक आणि हा कॉपीराईट स्ट्राईक हे दोन्हीही वेगळे आहे. जसं आता कम्युनिटी स्ट्राईक काय आहे, जसं आता कम्युनिटी स्ट्राईक जसं तुम्ही जे भयानक व्हिडिओ टाकता, पैशांचे प्रमोशन करता आहे, त्यानंतर न्यूडिटीचे पोस्ट टाकता आहे किंवा तुम्ही त्यामध्ये असे वेगवेगळे व्हिडिओ टाकता आहे की जे युट्यूबच्या विरोधात आहे, युट्यूबच्या नियमांमध्ये बसत नाही, तर त्याला तुम्हाला कम्युनिटी स्ट्राईक येतो. आणि हे कम्युनिटी स्ट्राईक कोण स्वतः युट्यूब देत असतो. ओके, तर तुम्ही असं करा नका. आणि त्याच नंतर मग आहे कॉपीराईट स्ट्राईक. आता कॉपीराईट स्ट्राईक कोण देत असतो तुम्हाला, जो ओनर देतो, ज्याचा तुम्ही व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही यूज केलेला आहे, दुसऱ्या तिसऱ्यांचा चॅनलवरचा तो व्हिडिओ तुम्ही यूज केलेला आहे, तर तुम्हाला ओनर हा कॉपीराईट स्ट्राईक देतो. त्याच नंतर आता कॉपीराईट स्ट्राईक जसं की तुम्ही आता बरेच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच हे झालेल्या घटना झाल्या होत्या,
त्याच्यानंतर तिथे म्हणजे जे कोणी काय केलं आहे की जे डायरेक्ट म्हणजे ज्या बातम्याची म्हणजे ज्या टॉपिकवर बातम्या होत्या तर डायरेक्ट ते अपलोड आपल्या चॅनलवर जसेच्या तसे केलेले आहे. शॉर्टमध्येही ते टाकलेले आहे आणि लॉंग व्हिडिओमध्येही जसे तसे त्यांनी अपलोड केलेले आहे. तर त्याला भरभरून व्ह्यूज आले, त्याला सबस्क्रायबरही व्यवस्थित आले. त्यामुळे कसं तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला जाणार. पण तिकडे तुमचं रिव्ह्यू कंटेंट जर आला असेल तुमच्या एखादी व्हिडिओला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही, मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार. म्हणून तुमच्या चॅनलला रिव्ह्यूज कंटेंट आलं पाहिजे नाही. किंवा कॉपीराईट क्लेम आलं, कॉपीराईट स्ट्राईक आलं असेल तर कॉपीराईट स्ट्राईकचा एवढा प्रॉब्लेम होत नाही. कारण कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे तर ते तुमचा रिव्ह्यू शेअर करायला असतो, तर त्याच्यामध्ये काही घाबरायची गरज नाही आहे. पण तुमच्या चॅनलवर कॉपीराईट स्ट्राईक त्याच्यानंतर कम्युनिटी स्ट्राईक दोन्ही आलं असेल आणि ते जात नसेल तर तुमचं चॅनल बॅन होऊन जाणार, तुमचं चॅनल टोटली डिलीट होऊन जाणार. म्हणून तुम्ही याची काळजी घ्या की तुम्हाला इथे कोणाचंच म्हणजे आपले कंटेंट बनवा, तुम्ही स्वतःचे कंटेंट बनवा, दुसऱ्या तिसऱ्यांचे घ्या नका. त्याच्यानंतर तुम्ही गुगलचे जे पोस्ट आहे, जे गुगलवरून फोटोज घेता तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर अपलोड करता आहे तर तेही तुम्ही करा नका. कारण ते दुसऱ्या तिसऱ्यांनी गुगलवर पण अपलोड केलेले असतात. तर आणि तुम्ही जसे तसे तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करता आहे तर यामुळे तुम्हाला युट्यूब म्हणजे तुमचं चॅनल डिलीट करू शकतो. कॉपीराईट क्लेम तुम्हाला तिथेही येऊ शकतो. म्हणून त्यामुळे तुम्ही तुमचं चॅनल युट्यूबच्या पॉलिसीपासनं कसं वाचवू शकता, युट्यूबच्या न्यू पॉलिसीपासनं याचा विचार करा, चांगला अभ्यास करा आणि स्वतःचं कॉन्टेंट बनवा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला आपले चॅनल युट्यूबपासून कसे वाचवू शकता यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.